नमस्कार. 13 मे 2026 आजचा दिवस नेमका कसा असणार आहे आजच्या या खास विश्लेषणामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण स्वामीदूत राशी भविष्य आणि आजची ग्रहस्थिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ग्रहांची ऊर्जा आज कशी काम करेल आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होईल हे आपण आज डिकोड करणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. आजच्या संपूर्ण दिवसाचा पाया एका अत्यंत सुंदर आणि महत्त्वाच्या सूत्रावर आधारित आहे. ते म्हणजे योग्य विचार आणि संयम यश अधिक मजबूत करतात. म्हणजे बघा, घाईघाईने घेतलेले निर्णय आज अजिबात चालणार नाहीत, पण तोच जर संयम ठेवला आणि थोडासा शांत विचार करून पाऊल टाकलं तर आपलं यश हे 100% पक्का आहे. आपण पुढे जे काही बघणार आहोत ना, त्याचा हाच मूळ गाभा आहे. आता आजच्या या विश्लेषणाची एक छोटीशी रूपरेषा पाहूया. आपण आजचे मुख्य ग्रहमान, त्यानंतर अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल या 4 नैसर्गिक तत्वांनुसार सर्व राशींचे भविष्य, आणि अगदी शेवटी आजच्या दिवसासाठीचा एक खास उपाय आणि संदेश पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. आजचे मुख्य ग्रहमान हीच ती वैश्विक ऊर्जा आहे ज्यावर आजच्या दिवसाचे आपले सगळे निर्णय अवलंबून असणार आहेत. आजची ग्रहांची स्थिती बघितली तर ती प्रामुख्याने 3 गोष्टींची स्पष्ट मागणी करतेय: बुद्धिमत्ता, संयम आणि योग्य संवाद. यांतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता माहितीये? कोणतीही गडबड न करता अगदी शांत डोक्याने आणि योग्य संवाद साधून घेतलेले निर्णय. हेच निर्णय पुढच्या काळात खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरणार आहेत. त्यामुळे आज संवादात थोडी स्पष्टता आणि निर्णयात शांतता ठेवलीत तर भविष्यात त्याचे कमालीचे सकारात्मक परिणाम नक्कीच पाहायला मिळतील. आता थेट मुख्य राशींकडे वळूया. आपला दुसरा भाग आहे अग्नी राशींचं भविष्य. या गटामध्ये मेष, सिंह आणि धनु या अत्यंत उत्साही आणि कायम ऊर्जावान असणाऱ्या राशींचा समावेश होतो. अग्नी राशींची ऊर्जा आज खरोखरच जबरदस्त सकारात्मक आहे. मेष राशीचा विचार केला तर कामात प्रगती निश्चित आहे आणि त्यांच्या नवीन कल्पना आज अक्षरशः कमाल करू शकतात. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्यांच्या नेतृत्व गुणांना झळाळी देणार आहे. त्यांचं नेतृत्व आज चमकून उठेल आणि कामाच्या ठिकाणी त्यांचं मोठं कौतुकही होईल. आणि राहिली धनुरास तर त्यांच्यासाठी नवीन संधी दारे ठोकतावत आहेत. शिवाय प्रवासाचे उत्तम योग आहेत. फक्त सकारात्मकता टिकून ठेवण्याची गरज आहे. अग्नितत्वाची ही ऊर्जा आज खरोखरच खूप प्रेरणादायी आहे, नाही का? यानंतर आपण पुढे जातोय तिसऱ्या विभागाकडे, जो आहे पृथ्वी राशींचा भविष्य. वृषभ, कन्या आणि मकर या राशींसाठी आजचा दिवस कसा व्यावहारिक राहील ते आता जाणून घेऊया. पृथ्वी राशींसाठी आजचा दिवस आर्थिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. वृषभ राशीला आज मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि आज केलेली बचत त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दीर्घकालीन नियोजनासाठी एकदम शुभ आहे. त्यांच्या आयुष्यातील स्थिरता आज नक्कीच वाढेल. पण लक्षात घ्या, कन्या राशीच्या बाबतीत मात्र थोडा वेगळा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. त्यांनी आज आर्थिक नफ्यापेक्षा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यावर आणि दिनचर्येत कडक शिस्त पाळण्यावर जास्त फोकस करायचा आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा अलर्ट आहे बरं का. आता आपण वळूया आपल्या चौथ्या भागाकडे, वायू राशींचं भविष्य. नेहमी संवाद आणि बौद्धिक क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मिथुन, तुळ आणि कुंभ या राशींचा यात समावेश होतो. आपण मगाशी योग्य संवादाच्या ऊर्जेबद्दल बोललो ना, त्याचा सर्वात जास्त फायदा आज मिथुन राशीला होणार आहे. उत्तम संवादातून त्यांना आज नवीन संधी मिळतील. फक्त त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जायचंय. तुळ राशीसाठी आजचा दिवस नात्यांचा आहे. परस्परांमधील सहकार्य आणि प्रेमामुळे त्यांच्या नात्यात खूप गोडवा वाढेल. मात्र कुंभ राशीसाठी कामात थोडा विलंब होऊ शकतो, पण तरी टेन्शन घेण्याचं अजिबात कारण नाही, कारण फायनल रिझल्ट्स हे चांगलेच मिळणार आहेत. आता इथे गंमत बघा. एकाच वायुतत्वाच्या या राशी आहेत, तरीही त्यांच्या आजच्या अनुभवात केवढी मोठी तफावत आहे. एका बाजूला मिथुन आणि तुळ राशींसाठी आजचा दिवस एकदम सुरळीत आहे. संवादातून आणि नातेसंबंधातून त्यांना लगेचच सामाजिक फायदे मिळत आहेत. पण दुसऱ्या बाजूला कुंभ राशीला मात्र आज संयमाची नितांत आवश्यकता आहे, कारण त्यांच्या कामात थोडा विलंब होऊ शकतो. हे अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला सांगतं की ग्रहांची ऊर्जा एकाच गटातल्या राशींसाठीही वेगवेगळ्या परिस्थिती कशी निर्माण करू शकते. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला जो संयम हा शब्द वापरला ना, तो इथे अगदी परफेक्ट लागू होतो. यानंतर आपण थेट 5व्या विभागाकडे वळतोय, जलराशींचं भविष्य. अत्यंत भावनिक आणि जबरदस्त अंतर्ज्ञान असणाऱ्या कर्क, वृश्चिक आणि मीन या राशींसाठी आजचं ग्रहमान काय संकेत देतंय ते आता पाहूया. जलराशींना आज खरोखरच कमालीचं भावनिक स्थैर्य आणि प्रगती मिळत आहे. कर्क राशीसाठी कुटुंबात खूप आनंदाचं वातावरण राहील, ज्यामुळे त्यांना एक वेगळीच मानसिक शांतता मिळेल.
मीन राशीला त्यांच्यातील अंगभूत सर्जनशीलता आणि स्ट्रॉंग इंट्युशनमुळे मोठं यश मिळेल आणि विशेष म्हणजे आज त्यांची आध्यात्मिक प्रगतीही होईल. आणि वृश्चिक रास, तुमच्या गुप्त योजना नक्कीच यशस्वी होतील, पण तुमच्यासाठी एक कडक सूचना आहे. आर्थिक बाबतीत मात्र अतिशय सावध आणि विचारपूर्वकच निर्णय घ्यायचे आहेत बरं का. वृश्चिक राशीचा हा मुद्दा आपल्याला एका अतिशय महत्त्वाच्या विरोधाभासाकडे घेऊन जातो. बघा, एका बाजूला वृश्चिक ही जलरास आहे, ज्यांना आज आर्थिक बाबतीत अतिशय कडक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय. आणि अगदी त्याच्या उलट दुसऱ्या बाजूला वृषभ ही पृथ्वीरास आहे, ज्यांच्यासाठी थेट आर्थिक लाभ आणि बचतीचे अतिशय स्पष्ट आणि सकारात्मक संकेत आहेत. यावरून आपल्याला हेच समजतं की आजच्या दिवशी गुंतवणूक करताना किंवा पैशांचे निर्णय घेताना प्रत्येकाची स्थिती काही सारखी असणार नाहीये. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आजचा उपाय आणि संदेश. ह्या ग्रहांच्या अनुकूल ऊर्जेशी स्वतःला जोडून घेण्यासाठी आणि नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी नेमके काय करायला हवे ते आता आपण पाहणार आहोत. आजच्या या वैश्विक ऊर्जेशी जोडलं जाण्यासाठी एक अतिशय सोपा पण आध्यात्मिकदृष्ट्या जबरदस्त प्रभावी असा उपाय आहे, जो 2 सोप्या चरणांमध्ये आहे. पहिली स्टेप म्हणजे आज बुधवार असल्याने भगवान गणपतीला दुर्वा अर्पण करणे. ही एक अतिशय साधी कृती आहे जी आजच्या दिवसाच्या ऊर्जेशी थेट जोडलेली आहे. आणि दुसरी स्टेप म्हणजे ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करणे. हा साधा उपाय आपल्याला आंतरिक शांतता आणि स्थिरता मिळवून द्यायला खूप मोठी मदत करेल, ज्याची आज आपल्याला सर्वात जास्त गरज आहे. आणि इथे सर्वात महत्त्वाचा आकडा आहे तो म्हणजे 108. होय, या मंत्राचा नेमका 108 वेळा जप करणे अपेक्षित आहे. आता हे केवळ एखादं कर्मकांड नाहीये, तर या संख्येपर्यंत जप केल्याने आपली एकाग्रता प्रचंड वाढते. आजच्या दिवसासाठी जो संयम आणि शांत विचार अपेक्षित आहे ना, तो आपल्या अंगी बाणवण्याचा आणि आपलं लक्ष अजिबात विचलित होऊ न देण्याचा हा एक अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावी मार्ग आहे. शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. आजच्या या सकारात्मक ऊर्जेचा वापर नेमका कसा होणार? या संपूर्ण विश्लेषणामध्ये आपण आजचे ग्रहमान, संयम आणि संवादाचे महत्त्व, तसंच प्रत्येक राशीसाठी असलेल्या संधी आणि सावधानतेचे इशारे अगदी स्पष्टपणे पाहिले. पण आता खरा प्रश्न हा आहे की या माहितीचा आणि ग्रहांच्या या अनुकूल ऊर्जेचा दैनंदिन जीवनात, कामात आणि महत्त्वाचे निर्णय घेताना कसा उपयोग करून घेतला जाईल, यावर नक्की विचार करा आणि आजचा हा सुंदर दिवस सत्कारणी लावा. आजच्या या विश्लेषणामध्ये एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.